गेल्या आठवड्यात ते पुस्तक जेव्हा दिलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे त्या पुस्तकाचं ना, की एका बैठकीत तुम्ही ते वाचून संपवू शकता. त्याच्यानंतर जरी ते क्रमाने दिलेलं असलं तरीही तुम्ही ते कुठल्याही क्रमाने वाचू शकता, अशी काही त्याच्याने फरक पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, मला ते पुस्तक वाचताना जे जाणवलेलं आहे तो मुद्दा आहे की आज आपण बहुतेक सर्वजण ना जी माहिती मिळवतो त्यातली बऱ्यापैकी माहिती जी असते ती सोशल मीडियावरून आपल्यापर्यंत येते. आपण एक सोशल मीडियाचे खूप मोठे कन्झ्युमर आहोत. आपल्यापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात ती माहिती येत असते. आपली इच्छा असो नसो आपण ती घेत असतो आणि ती खरी असते किंवा खोटी असते याची आपल्याला कल्पना नसते. त्यामुळंच त्याला एक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं ज्ञान असं म्हटलं जातं. तर आज दुर्दैवाने व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनं जी माहिती आणि जे ज्ञान येतं त्यालाच खरी माहिती किंवा खरं ज्ञान असं समजणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्यक्षात काय आहे हे सांगणारं आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीपासून दूर न खऱ्या ज्ञानाचा प्रकाश दाखवणारं पुस्तक विखे साहेबांनी लिहिलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो. फ्रीबीज टू द पॉलिटिशियन्स, येस ऑर नो. फ्रीबीज हा शब्द त्याचं आपल्या इकडं भाषांतर करायचं झालं तर रेवडी असं करता येईल, की तो शब्दही राजकारणी नेत्यांनीच वापरलेला आहे की ज्या मोफत गोष्टी आहेत त्यांना रेवड्या देणं असं म्हणतात. आणि त्याचे सर्वात मोठे लाभार्थी हे अर्थातच पॉलिटिशियन्स आहेत आणि त्याच्यानंतर मग ज्यांना खरं त्या अशा मदतीची गरज आहे तो समाज घटक आहे. परंतु या सगळ्यामुळं काय झालं आहे की फ्रीबीज हा शब्द बदनाम झाला आहे किंवा एवढी हाही शब्द बदनाम झालेला आहे. आपण लोकशाही आहे आपल्या इकडं आणि आपण कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे, कल्याण वेलफेअर स्टेट म्हणतो आणि अजून तरी अधिकृत संविधानिक देशाला आपण कल्याणकारी राज्याला सोडचिठ्ठी दिलेली नाही आहे. तर त्यामुळं कल्याणकारी राज्यात सर्वांचं भलं करण्यासाठी जे समाज घटक कमकुवत आहे, ज्या समाज घटकांना मदतीची गरज आहे त्यांना मदत मिळणं, त्याच्यानंतर त्यांच्यापर्यंत जाणं आणि त्यांना एका किमान स्तरापर्यंत आणणं हे शासन संस्थेचं काम आहे. आणि त्याच्यामुळं ते काम आज होताना दिसतं का? आणि आता ज्या निवड्या येत आहेत, दिल्या जात आहेत, फ्रीबीज दिल्या जात आहेत, त्या का दिल्या जातात? तर असे दोन प्रश्न आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जे जाणवलं या पुस्तकातून ना की सरांनी ना सुरुवातीचे काही चॅप्टर्समध्ये संविधानातील तरतुदी दिलेल्या आहेत आणि त्या फार महत्त्वाच्या आहेत. कारण काय आहे की आजकाल फॅशन झालेलं आहे की म्हणजे संविधानाचं पुस्तक जवळ बाळगणं आणि संविधानाबद्दल बोलत राहणं, परंतु प्रत्यक्षात संविधानात काय आहे याबद्दल किती जणांना माहिती असते याची कल्पना नाही. मी काही म्हणजे एखादं उदाहरण दिले. मी 2 वर्षांपूर्वी आमच्या जर्नलिझम डिपार्टमेंटमध्ये एक्झामिनर म्हणून गेलो होतो आणि माझ्यासमोर जो त्यांचं जे वायवा होतं त्याच्यासाठी मी गेलो होतो. तर माझ्यासमोर जो विद्यार्थी आला त्याच्याबद्दल हेड ऑफ द डिपार्टमेंटने आधीच सांगितलं होतं की यांनी वायवाचं कामच केलं नाही वर्षभर. त्यामुळं तुम्ही त्याला आम्ही इंटरव्ह्यू त्याला मार्क्स दिलेले नाही, तुम्ही ठरवा तुमच्या इंटरव्ह्यूतून, परंतु त्यांनी काही काम केलेलं नाही. मग मी त्या विद्यार्थी समोर आल्यावर त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं की सर मी फार काम केलेलं नाही आहे. मग म्हटलं की का केलं नाही? तर तो म्हटलं मला जर्नलिझमला ॲडमिशन घ्यायची नव्हती, मला खरं तर स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आणि त्याच्यासाठी हॉस्टेल मिळावं म्हणून मी ॲडमिशन घेतलेलं आहे. मग मी म्हटलं मग स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू आहे का तुझी? तर तो म्हणाला हो. मग मी त्याला विचारलं की कोणता विषय घेतलेला आहे? तर तो म्हणाला मी राज्यशास्त्र घेतलेलं आहे. मग मी त्याला राज्यशास्त्र म्हणलं किंवा घटना वगैरे वाचली अशी हो म्हणलं त्याचा अभ्यास आहे आम्हाला. म्हणून म्हटलं की बाबा घटनेतलं 19वा कलम काय आहे, 15 ते 19 काय आहे, 25 नंबर कलम काय आहे, त्याच्या एकाही प्रश्नाचं त्याला उत्तर देता आलं नाही, जे मला वाटतं फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर BA शिकवत असावे. आणि मग मी त्याला म्हटलं की तू काय तुझ्या आईवडिलांची किंवा इथल्या शिक्षक वृंदांची फसवणूक करत आहेस, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ना तू स्वतःची फसवणूक करत आहेस आणि हे वाईट आहे.
असंच आज आपल्याला दिसते की प्रत्येक जण आज काहीतरी नावं घेतो, काहीतरी सांगतो, प्रत्यक्षात त्यांना काहीही माहिती नसतं. तर राज्यघटना जी आहे ती फार महत्त्वाची आहे, त्याच्यावरून आपला देश चालतो. त्याची एखादी प्रत आपल्याकडं असणं ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु ती नुसती असून उपयोग नाही. जोपर्यंत तुम्ही ती चालत नाही, जोपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दल काही त्याच्यातून समजत नाही, माहीत करून घेत नाही, तर ते माहीत करून घेण्याचं काम विखे साहेबांनी केलेलं आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं ना तर 10वीचा अभ्यास न करता ऐन परीक्षेच्या वेळेला जी मुलं बसतात त्यांच्यासाठी बाजारात ते 21 अपेक्षित प्रश्नसंच यायचे. तसं हे विखे साहेबांचं पुस्तक आहे की ते टिपण किंवा नोंद वही किंवा ज्याला आपण हँडबुक म्हणू तशा प्रकारचं आणि हे चांगलं. त्याच्यानंतर मग त्यांनी खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी तर त्यांच्या वेतनाबद्दल, त्यांच्या पेन्शनबद्दल ते बोललेले आहे. मला ना एक याबद्दलची माझी दृष्टी आहे ती थोडीशी वेगळी आहे. कोणाला किती पगार मिळतो किंवा कोणाला काय सुविधा मिळतात याच्यापेक्षा न जाता अशा सुविधांचं सार्वत्रिकरण व्हायला पाहिजे, त्या सर्वांना मिळायला पाहिजे. हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे इफ एनिबडी इज गेटिंग, कोणाला काही मिळत असेल ना तर मिळू देत, त्याच्यात काही गैर नाही आहे. परंतु तशाच सुविधा सर्व समाज घटकांना मिळतील अशी व्यवस्था करणे. आपण जे कल्याणकारी राज्य म्हणतो ना ते हे आहे. ते कल्याणकारी राज्य याचा अर्थ असा की सर्व समाज घटकांना एक किमान सुविधा आपण देणं आणि कमकुवत घटकांना हात देणं. आपल्या इकडं काय होतं की ह्या गोष्टी करत नाही आणि ते करत नसताना मग मतदार आपल्या मागे यावेत म्हणून मग एवढ्या वाक्यात. म्हणून मग काय आहे की 80 कोटी लोकांना धान्य मोफत देणं किंवा मग महिलांना बस मोफत देणं किंवा महाराष्ट्रात आधी तिकडची सवलत आहे, गैर आहे असं माझं म्हणणं नाही. माझं तर आता उलटं म्हणणं आहे की जास्तीत जास्त असं जेवढं मिळतील तेवढं लोकांनी घ्यायला पाहिजे आहे. कारण काय की जे देणारे आहेत ते त्यांना मिळणाऱ्यातला 1% पण देत नाही. त्यामुळे ना यांना मी एवढ्या म्हणत नाही, मी यांना म्हणतो की पॉलिटिशियन्सनी स्मार्टपणे कल्याणकारी राज्याला बगल देऊन केलेला उपाय आहे. कारण खरा कल्याणकारी राज्य ते राबवू शकत नाही. त्यामुळं तो फ्रीबीज नसून तो लोकांनी आपण सगळे टॅक्स पेयर, याचा अर्थ जे डायरेक्ट टॅक्स इन्कम टॅक्स भरतात तेच नाही आहे, तर आपण बाजारात साधी काड्यांची पेटी जरी घेतली तरी त्याच्यावरचा आपण GST भरलेला असतो. त्यामुळे आपण सगळे टॅक्स पेयर आहोत आणि आपल्याच पैशातून या देशाची तिजोरी भरत असते आणि तेच पैशाचं फेरवाटप राज्य सरकार करत असतात. त्यामुळे ना की आम्हाला काहीतरी मोफत मिळतंय असं काही नाही. ते आपणच जी इथल्या व्यवस्थेतून आपण जनरेट केलेलं असतं तेच असतं. त्यामुळे ना मी अशांना फ्रीबीज म्हणत नाही, तर मी असं म्हणतो की एक किमान आम्हाला तगवण्यासाठी. कारण काय शेवटी ना लोकशाही एक महत्त्वाची गोष्ट आहे लोकशाहीत की सत्तेवर यायचं असेल तर लोकांपर्यंत दर 5 वर्षांनी जावंच लागतं. म्हणजे पॉलिटिशियन्सना तुम्ही कितीही नावं ठेवा, त्यांना काहीही म्हणा, परंतु ना दर 5 वर्षांनी ते तुमच्यापर्यंत येतात. हां, वैध मार्गाने, अवैध मार्गाने किंवा आणखी कोणत्या मार्गाने ना ते निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतात. पण तेवढ्या काळापुरतं का होईना त्यांना जनतेच्या पूर्णपणे निगेटिव्ह जाऊन, विपरीत जाऊन काही करता येत नाही. नंतर ते काय करत असतील ते करत असतील, परंतु खूप मोठ्या प्रमाणावर जनाक्रोश किंवा रोष निर्माण होणं हे त्यांना सत्तेवर राहण्यासाठी परवडत नसतं. म्हणून मग ते आपल्याला लालूच म्हणा, काही म्हणा, हे जसं आता वेगवेगळ्या लाडकी बहीण किंवा आणखी सारख्या योजना येतात ते त्याचा एक भाग असतो. तर तो भाग आहे. त्यामुळं ना की या फ्रीबीज असल्या तरीही तो मी मगाशी म्हटलं तसं कल्याणकारी राज्याला पर्याय म्हणून त्यांनी ते उभं केलेलं आहे, कारण ते त्यांना देता येत नाही. दुसरा की त्यांनी साहेबांनी परिश्रम करून जे दिलेलं आहे की घटनेतल्या दुरुस्ती आणि ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आता 85 मध्ये झालेलं 10th शेड्यूलचा सरांनी उल्लेख केलेला आहे. आज 10th शेड्यूल म्हणजे 10वी जी अनुसूची आहे घटनेतली खूप चर्चेत आहे. कारण आता दर दिवसाआड एक राजकीय पक्ष फुटतो आहे आणि फुटून त्यांचे 2/3 लोकप्रतिनिधी दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात मर्ज होत असतात. हे पूर्वी असं व्हायचं की ही जेव्हा संस्कृती पूर्वी होती त्यावेळेला त्याला आयाराम गयाराम संस्कृती म्हणायची. आणि त्यामुळं आज सकाळी एका पक्षात, दुपारी दुसऱ्या पक्षात, संध्याकाळी तिसऱ्या पक्षात असं जेव्हा व्हायला लागलं तेव्हा याच्यावर गांभीर्याने विचार करून हे मोठ्या प्रमाणावर होणं टाळण्यासाठी
म्हणून ही अनुसूची तयार केली गेली आणि त्याच्यानंतर एक पक्षांतर बंदी कायदा आणला गेला. मग तो पहिल्यांदा 1/3 ते मग नंतर तो बदलून वाजपेयी सरकारच्या काळात 2/3 केला गेला. आणि आता आपल्याला आपण बघतो की त्यालाही छेद देऊन कशा प्रकारे पक्ष फोडले जातात. तर लोकप्रतिनिधींचं स्वतःचं एक असं स्वातंत्र्य यावं नक्कीच आहे. लोकशाहीमध्ये त्यांना ते असायला पाहिजे. पार्टी कमांड किंवा व्हीप जारी करून काही करायला त्यांच्या मनाच्या विपरीत करायला लावत असेल तर त्यांच्या भूमिकेचा संकोच होत असेलही किंवा होतोही हे खरं आहे. पण तुम्ही ज्या पक्षाच्या तिकिटावर आणि ज्या चिन्हावर निवडून मिळालेल्या असतात त्याच्याशी द्रोह करून चालत नाही. त्यामुळे आता हा खरं तर पूर्णपणे 100% म्हणजे तुम्ही ज्या तिकिटावर आणि ज्या चिन्हावर निवडून आलात त्या सोडून तुम्ही दुसरीकडे कुठं जाणार असाल तर आधी राजीनामा द्या आणि मग कुठं जायचं तिथं जा. अशा प्रकारची तरतूद होण्याची आता गरज झालेली आहे. नाहीतर 100%ची जरी सोय केली तर 100% पण पक्ष पळवले जाण्याची होऊ शकते. तर आपल्या इकडं आपण काय आहे की मार्ग शोधून हे करू शकतो. परंतु एकूणच हे पुस्तक जे आहे ना ते काय म्हणूयात की गंभीर विषयावरचं परंतु सहज सोप्या ज्याला ल्युसिड लँग्वेज म्हणतात तशा ल्युसिड लँग्वेजमध्ये ते आहे. आणि माझी सरांना विनंती आहे की इंग्रजीत ते लिहिलेलं आहे त्यांनी, त्याला हिंदी उपशीर्षक पण दिलेली आहे. परंतु सर कृपा करून हे मराठीत करा म्हणजे जास्त लोकांना. आणि वाचनाकडून आलेल्या सगळ्यावर विश्वास न ठेवता अशा छोट्याखानी पुस्तकांवर जरी त्यांनी जवळ बाळगलं तरी त्यांना जरा माहिती कळेल आणि मग आपले जे कुठल्या तरी नॅरेटिव्हला जे बळी पडण्याचं प्रमाण आहे ना ते काही प्रमाणात कमी होईल. त्यामुळं मी पुन्हा एकदा सरांचं अभिनंदन करतो, नेकर सरांचं अभिनंदन करतो की त्यांनी मला आज इथं येण्याची संधी दिली, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली. त्यामुळे मी त्यांचेही आभार मानतो, आपणा सर्वांचे आभार मानतो.